विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। जेवरा येथील पूल ठरतोय शेतकऱ्यांसाठी वरदान, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण। कोरपणा तालुक्यातील जेवरा येथील नाल्यावर झालेला पूल हा शेतकऱ्यांकरिता वरदान ठरताना दिसत आहे। सदर पूल तत्कालीन वित्त व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व तत्कालीन आमदार ॲडव्होकेट संजय धोटे यांच्या पुढाकाराने व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या अथक परिश्रमाने प्रधानमंत्री खजीन विकास निधी अंतर्गत 1,60,00,000 निधी मंजूर होऊन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे। कोरपणा तालुक्यातील जेवरा येथील नाल्यावर पुलाची अत्यंत जास्त आवश्यकता होती। सदर मागणी ही मागील गेल्या 60 ते 70 वर्षापासून प्रलंबित होती। सदर नाल्यावर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत होता। तसेच पावसाळ्यात तर ज्या दिवशी पाऊस पडला तर शेतकऱ्यांना ये जा करणे कठीण जात होते। तसेच कोरपणावरून जवळपास 12 किलोमीटरचा फेरा मारून त्यांना गावाला जावे लागत असे। तसेच नाल्यावरील पुरामध्ये अनेक जनावरे सुद्धा वाहून गेलेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेकदा आर्थिक नुकसान झालेले आहेत। तसेच नाल्याला पूर आल्यास शेतकऱ्यांना शेतात सुद्धा जाता येत नव्हते। विशेष म्हणजे गावातील शेतकऱ्यांची 60-70% शेती ही नाल्याच्या दुसऱ्या बाजूला असल्यामुळे शेतकऱ्यांना नाला ओलांडून शेतात जावे लागत असे। त्यामुळे गावातील ही एक प्रमुख समस्या होती। शेतकऱ्यांची सदर नाल्यावरील पुलाची प्रश्न भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या निदर्शनास आणून दिला। त्यानंतर त्यांनी पुलाच्या मंजुरीकरिता अनेक वर्षे पाठपुरावा केला। राज्याचे तत्कालीन वित्त व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार ॲडव्होकेट संजय धोटे हे 21 जानेवारी 2018 रोजी कोरपणा येथील दौऱ्यावर आले असताना भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सर्व शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्या लक्षात सदर समस्या लक्षात आणून दिली। त्यानंतर त्यांनी खजीन विकास निधी अंतर्गत 1,60,00,000 रुपये निधी मंजूर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले। त्यानंतर त्यांनी सदर पुलाच्या कामाला